सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। सत्काराचा कार्यक्रम होईल। पुणे बारचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांचा पुष्पगुच्छ, शॉल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करावा। धन्यवाद सर। तसेच आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांच्या अर्धांगिनी सौ वसुंधरा जाधव मॅडम देखील उपस्थित आहेत। त्यांचा देखील आपण पुष्पगुच्छ व शॉल देऊन सत्कार करत आहेत। या मॅडम। धन्यवाद मॅडम। सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, आत्मा कार्यक्रमाचा दर्शवितो तसे हे महत्व प्रास्ताविकाचे। पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक मांडावे व आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांचा परिचय करून द्यावा। नमस्कार। व्यासपीठावरील डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब यांचा परिचय करून देणं म्हणजे तसं फार मोठं काम, कारण सरांचा परिचय हा फार मोठा आणि आपण सर्व सुपरिचित आहात। याच्या अगोदर देखील सर आपल्याकडे येऊन व्याख्यान दिलेलं आहे, तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक असं स्वागत करतो। डॉक्टर नरेंद्रजी जाधव हे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, नामवंत शिक्षणतज्ञ, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि 41 पुस्तकांचं ज्यांनी लेखन केलं असं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव सध्या राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यरत आहेत। ते कुठल्याही पक्षाचे किंवा याचे खासदार नसून राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत। परराष्ट्र व्यवहाराचे सल्लागार समितीमध्ये अभ्यासू आणि सक्रिय सहभागातून संसदपटू म्हणून एक आगळा मापदंड निर्माण केलेला आहे। नावाजलेल्या विद्यापीठातून एकूण 3 विद्यापीठात ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्यरत आहेत। टाटा उद्योग समूहामध्ये विविध कंपन्यांमध्ये संचालक मंडळ व स्वतंत्र संचालक म्हणून देखील ते कार्यरत आहेत। गेली 45 वर्ष सार्वजनिक जीवनात विविध पदांवरती ते कार्यरत आहेत। केंद्रीय नियोजन आयोग, डॉक्टर मनमोहन सिंग राष्ट्रीय सल्लागार परिषद अशा 2 सोनिया गांधी 2 भूतपूर्व शिखर संस्थांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री समकक्ष पातळीवर सदस्य म्हणून त्यांनी 12वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात एकूणच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांना आदर्श व्यक्तिमत्व, रोल मॉडेल म्हटले आहे। मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात MA ला प्रथम, पुढे 1986 साली अमेरिकेच्या इंडियन विद्यापीठातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे। डॉक्टरेट करत असताना अमेरिकेतील इंडियाना आणि डिपो या 2 विद्यापीठातून अध्यापन करत आलेले आहेत। 2006 साली
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पद त्यांनी स्वीकारले व 3 वर्षाचा कारकीर्द अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेली आहेत आणि आपण ती सर्वांनी पाहिलेली आहे. विशेषतः आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकावर आजवर भारतीय परदेशात अशा 15 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप अशा शब्दात निळू फुले यांनी त्यांच्या पुस्तकाचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या संबंधितचा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. आजपर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्वरूपात तब्बल 72 पुरस्कारांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांना सन्मानित झाले आहे. त्यातला अतिविशेष पुरस्कार म्हणजे कमांडर ऑफ अकॅडमिक पाम्स या फ्रान्स सरकारने शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च नागरी किताब त्यांना दिलेला आहे. नुकतंच त्यांना भारत भाग्य विधाता 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील 4 राज्यातील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट, डॉक्टर ऑफ लेटर्स किंवा डिलीट यासारख्या मानद पदव्या दिलेल्या आहेत. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2005 साली झालेल्या जाहीर भाषणात म्हटले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे राष्ट्रपती के नारायण यांच्याप्रमाणे डॉक्टर जाधव यांचे आयुष्य सुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची, आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो करोडो लोकांना नवे सुख समाधान जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची त्यांना खात्री होती व आपल्या सर्वांनाही आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. परिचय फार मोठा आहे. विविध 71 पुरस्कार जरी घेतले तर त्याचा वाचन पुरस्काराचं केलं तरी अर्धा तासपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. आपण सर्व त्यांचा विचार आणि व्याख्यान ऐकायला जमलेलो आहोत. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता, विशेषतः 2006 साली ते पुणे विद्यापीठात कुलगुरू असताना आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. सरांना मी सांगू इच्छितो की माझे बाबा देखील विद्यापीठात सेवक म्हणून कार्यरत होते. 2010 साली रिटायर झाले. त्यामुळे एक सेवकाचा मुलगा पासून तर पुणे बारचा अध्यक्ष हा प्रवास जसा आमचा बाप आणि आम्ही आपण जसा केला तसाच काहीसा प्रवास आम्ही देखील केला. माझ्या बाबांच्या रिटायरमेंटला देखील तत्कालीन कुलगुरू 2 तास व्यासपीठावर होते आणि पुणे विद्यापीठाचा आदर्श सेवक पुरस्कार माझ्या बाबांना मिळालेला होता. आणि आज त्या स्मृती आज आपल्याकडून पुन्हा एकदा उज्ज्वलित झाल्या आणि विशेषतः आपला सन्मान करण्याचा योग मला मिळाला याबद्दल म्हणजे माझा आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण आहे. कारण एवढं बोलून मी थांबतो आणि आपल्याला पुढील सूत्र आमच्या सुरेखा मॅडम यांना सुपूर्द करतो. धन्यवाद सर. तसेच आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांना विनंती करते की त्यांनी युगप्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विषयावर आमच्या वकील बंधू भगिनींना मार्गदर्शन करावे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सर्व महामानवांच्या स्मृतीला आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक आधी वंदन करतो. पुणे बार असोसिएशनचे ॲडव्होकेट पांडुरंग ज्योतिबा थोरवे आणि आता पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय उत्तम शब्दांमध्ये माझी ओळख करून दिली आणि ती करून देत असताना त्यांनी स्वतःचा जो परिचय करून दिला तो अगदी मनाला भावला माझ्या. कारण पुणे विद्यापीठाशी तुमचा संबंध होता आणि तुमच्या वडिलांनी तिथे सेवक म्हणून काम केलं, आदर्श सेवक याचा त्यांना पुरस्कार मिळाला आणि तिथून सुरुवात झालेली तुमची आज तुम्ही या बार असोसिएशनचे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहात
हा प्रवास माझ्या मनाला खूप भावला. तुम्ही सांगितलं ते बरं केलं. त्यामुळे थोरवे साहेबांची थोरवी काय आहे ते मला सुरुवातीलाच लक्षात आलं. तर ऍडव्होकेट थोरवे साहेब, उपाध्यक्ष, सचिव, इतर पदाधिकारी, ऍडव्होकेट सुरेखा भोसलेजी आणि खूप ओळखीचे चेहरे इथे आहेत, प्रताप परदेशी, डॉक्टर मिलिंद भोई, सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं इथे आल्याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो. या सभागृहात येऊन बोलण्याची माझी दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा मी ज्यावेळी आलो होतो ते 2007 किंवा 2008 साली आलो होतो. त्यावेळी या बारचे प्रमुख होते, अध्यक्ष होते विजयराव मोहिते. ते अध्यक्ष असताना त्यांनी मला आर्थिक विषयावर प्रबोधन करण्यासाठी बोलवलं होतं. मला आठवतं ते 2008 साल होतं, ज्यावेळी जागतिक पेच प्रसंग उद्भवला होता 2008 साली, ज्याला ग्लोबल मेल्टडाऊन असं म्हटलं होतं. त्या जागतिक पेच प्रसंग म्हणजे नेमका काय आहे आणि त्यातून पुढे जागतिक अर्थव्यवस्थेचं आणि पर्यायानं भारतीय अर्थव्यवस्थेचं पुढे काय होणार याची चर्चा करण्यासाठी मला मोहिते सरांनी बोलावलं होतं. त्याची मला आज आठवण आली आणि त्यानंतर इथे येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा योग घडवून आणलेला आहे तो ऍडव्होकेट सुरेखाताई भोसले यांनी. मित्रहो, आज मी युगप्रवर्तक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर काही विचार मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. या प्रज्ञा सूर्याच्या प्रतिभेला कुठल्याही दिशांचं बंधन नव्हतं. अमर्याद अशी प्रतिभा असलेली व्यक्ती ही होती आणि अनेकविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते. या सगळ्या पैलूंच्या बद्दल आपल्याला बोलता येणार नाही, परंतु त्यातले 12 पैलू निवडून जे मला महत्वाचे वाटतात त्यातल्या त्या 12 पैलूंवरती मी आज थोडंसं प्रबोधन करणार आहे. त्यांचा पहिला पैलू अत्यंत महत्वाचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानमार्गी होते, ते प्रज्ञासूर्य होते. त्यांनी जी पहिली संघटना स्थापन केली अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वोच्च पदव्या मिळवल्या. त्यांनी अमेरिकेला जाऊन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी पीएचडीचा अभ्यास केला. एमए आणि पीएचडीची पदवी त्यांना अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात मिळाली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आणि ती पदवी मिळवत असतानाच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि ग्रेज इन मध्ये त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली. आणि एवढ्या सगळ्या पदव्या घेऊन ते ज्यावेळी भारतात परत आले 1923 साली, त्यानंतर 1924 साली ज्यावेळी त्यांनी समाज जीवनात पदार्पण केलं त्यावेळी त्यांनी जी पहिली संघटना काढली होती तिचं ब्रीदवाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळे शिकणे आणि शिकवणे, स्वतः ज्ञान प्राप्ती करणे आणि इतरांना ज्ञानार्जन करणे या गोष्टी या त्यांच्या अगदी काय म्हणता येईल त्यांच्या गाभ्यामध्ये असलेल्या या गोष्टी होत्या. आणि म्हणूनच त्यांनी अनेक स्वतः तर शिकलेच ते, परंतु त्यांनी अनेक शिक्षण संस्था काढल्या. तुम्हाला माहित नसेल कदाचित की मुंबईला अनेक संस्था त्यांनी काढल्या, त्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. परंतु या ज्ञानमार्गी प्रज्ञासूर्याने अनेक विषयांमध्ये अवगाहन केलं, अनेक विषयांमध्ये. मग त्यामध्ये कायदा तर आहेच, परंतु कायदा सोडून अर्थशास्त्र, धर्मशास्त्र म्हणजे कंपॅरेटिव्ह रिलिजन अशा अर्थानं, इतिहास, नंतर मानववंशशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेकविध विषयांवरती 22 अत्यंत प्रगल्भ असे ग्रंथ लिहिले. आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांचे 10 ग्रंथ अर्धवट लिहिलेल्या अवस्थेत होते, जे पूर्ण करायला त्यांना वेळच मिळाला नाही. असं प्रचंड काम केलेलं आहे. आपल्या देशात कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळपास सुद्धा जाता येईल एवढी उद्वत्ता दाखवली नाही, कोणीही नाही. तुम्ही एक उदाहरण दाखवा की विद्वत्तेमध्ये आणि आपल्या लिखाणामध्ये आणि आपल्या
शिक्षणामध्ये त्यांच्या जवळपास सुद्धा जाऊ शकेल अशी दुसरी व्यक्ती नव्हती आपल्या देशामध्ये. तर ते ज्ञानमार्गी होते. हा पहिला पैलू. दुसरा पैलू जो खूप अपरिचित होता, जो 30 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी बाहेर आणला, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले फार मोठे अर्थतज्ञ होते, इकॉनॉमिस्ट होते. म्हणजे तुम्ही पहा, त्यांच्या सगळ्या पदव्या ज्या आहेत त्यातली एक बॅरिस्टरची पदवी सोडली तर बाकीच्या सगळ्या पदव्या या अर्थशास्त्रामध्ये आहेत. MA ची पदवी आहे ती अर्थशास्त्रामध्ये, PhD ची पदवी आहे ती अर्थशास्त्रामध्ये, डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी आहे ती अर्थशास्त्रामध्येच, आणि ती करत असताना त्यांनी लॉचा अभ्यास केला. त्यामुळे मुख्यत्वे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते. अर्थतज्ञ म्हणून त्यांनी 2 अतिशय महत्वाचे ग्रंथ लिहिले. पहिला ग्रंथ म्हणजे त्यांनी PhD साठी जो प्रबंध लिहिला, तो प्रबंध त्याचं शीर्षक होतं द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया. काय केलेलं आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळची राज्य यांचे आर्थिक संबंध कसे आहेत आणि कसे असायला हवेत याचा त्यांनी साकल्याने अभ्यास करून मांडणी केलेली आहे. त्याचं आज काय महत्व आहे या पुस्तकाचं तुम्हाला माहित नसेल, पण दर 5 वर्षाने आपल्या देशामध्ये, तुम्हाला नक्कीच माहिती असेल, दर 5 वर्षाने आपल्या देशामध्ये फायनान्स कमिशन नियुक्त करण्यात येतं. वित्त आयोग. काय काम असतं त्या वित्त आयोगाचं? की केंद्र सरकारकडे कराच्या रूपाने जो पैसा मिळतो तो केंद्र सरकारने किती प्रमाणात स्वतः ठेवून घ्यायचा, किती प्रमाणात राज्यांना द्यायचा, त्याची तत्व काय असावीत याच्या शिफारसी हे आयोग करत आलेले आहेत. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या 70-72 वर्षामध्ये जे 14 आयोग येऊन गेले फायनान्स कमिशन, या सगळ्या आयोगाचं, फायनान्स कमिशनच्या अहवालाचा मूलाधार जर काय असेल तर तो म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला PhDचा प्रबंध हा होता. त्यानंतर ते इंग्लंडला जाऊन त्यांनी अर्थशास्त्रात आणखी एक पदवी मिळवली, डॉक्टर ऑफ सायन्स. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दुसऱ्या जगविख्यात संस्थेमध्ये जाऊन त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स साठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध लिहिला. बाबासाहेबांच्या सगळ्या ग्रंथांमधला सर्वोत्कृष्ट किंवा सगळ्यात कठीण ग्रंथ कोणता असेल तर तो हा ग्रंथ आहे. मला अजून एकही अर्थशास्त्राचा प्राध्यापक भेटलेला नाही जो छाती ठोकपणे मला सांगेल की हा ग्रंथ आम्हाला पूर्णपणे कळलेला आहे. अतिशय दुर्बोध पण अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घालणारा हा ग्रंथ आहे. त्यांनी भारतीय रुपयाची जडणघडण कशी झालेली आहे याचा साकल्याने अभ्यास करून त्यावेळी जी एक प्रचलित समस्या होती की भारतासारख्या विकसनशील देशासाठी योग्य अर्थव्यवस्था कोणती, योग्य फायनान्शियल सिस्टम, वित्तीय संस्था कशा प्रकारच्या असाव्यात याचा अभ्यास त्यांनी साकल्याने, ज्यावेळी तो वाद निर्माण झाला होता त्या वादामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी उडी घेतली आणि अतिशय महत्वाचं प्रतिपादन केलं. तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की 1926 साली ज्यावेळी भारतामध्ये हिल्टन यंग नावाचं कमिशन नेमण्यात आलं, ब्रिटिश सरकारने नेमलं, भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी, म्हणजे मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यासाठी जे कमिशन नेमण्यात आलं होतं, हिल्टन यंग कमिशन, त्या कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी साक्ष दिली होती ती अतिशय महत्वाची साक्ष होती. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करायला सुद्धा बाबासाहेबांचा हातभार लागलेला आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा तिसरा पैलू जो मला सांगा असं वाटतं तो म्हणजे अत्यंत थोर समाज सुधारक होते. म्हणजे पहा की त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला 10 वर्ष त्यांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेला पहिला सत्याग्रह होता तो महाडचा समता संग्राम. म्हणजे चौदार तळ्यावरती जिथे जनावरांना सुद्धा पाणी प्यायची मुभा होती, मात्र दलितांना किंवा या बऱ्याच समाजाच्या मोठ्या घटकाला जिथे पाणी प्यायची परवानगी नव्हती अशा ठिकाणी, आणि कायदा असताना सुद्धा, म्हणजे 1924 साली महाडच्या नगरपालिकेने असा ठराव केला होता की सगळे पाणवठे हे सर्वांसाठी खुले आहेत
परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्याची अंमलबजावणी प्रतिकात्मक करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह केला, जो महाडचा समता संग्राम ज्याला म्हणतात तिथे. आणि अख्ख्या देशभरातून 10,000 लोक एकत्र आले होते. पहिल्यांदा हे सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी जाऊन तिथे पाणी पिण्याचं म्हणजे बाबासाहेबांच्या पुढाकारामध्ये त्यांनी पाणी प्राशन केलं आणि सत्याग्रहाला सुरुवात केली. तो समतेच्या सत्याग्रहाची ती सुरुवात होती. त्यानंतर त्याच वेळी साधारण 2-3 वर्षानंतर 1930 साली त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला की मंदिर प्रवेशासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला, जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ह्या 2 सत्याग्रहांमधून त्यांनी जी चेतना निर्माण केली की आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे, हे त्यांनी समाजामध्ये जे रंजले गांजलेले आहेत त्या सर्वांना, सर्व जातीच्या लोकांना त्यांचा असा आग्रहपूर्वक संदेश होता की माणूस म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी तुम्ही केलीच पाहिजे. ही जी भावना आणि ही जी भूमिका ही त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांचा एक आवडता प्रश्न होता, आवडतं वचन होतं किंवा कोट होतं. त्यांचा आवडतं कोट असं होतं की इट मे बी इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स, इट मे बी इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स टू बी युअर मास्टर्स, बट वाय शुड इट बी इन युअर इंटरेस्ट टू बी देअर स्लेव्स. म्हणजे तुमचा मालक असणं हे इतरांच्या फायद्याचं असू शकेल, परंतु त्यांचा गुलाम होणं हे तुमच्या फायद्याचं कसं आहे? हा प्रश्न 3000 वर्षामध्ये विचारला गेला नव्हता. आणि तो प्रश्न विचारायला प्रवृत्त जर कोणी केला असेल तर ते डॉक्टर आंबेडकरांनी केलं. आणि त्यामुळे अस्मिता जागृत करण्याचं फार मोठं कार्य त्यावेळी घडलेलं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून घडलेलं आहे. खूप पुढे नंतर 1952 साली 3 वर्ष त्यांनी भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून त्यांनी केलेली एक महत्वाची कामगिरी होती, ती म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल तुम्ही नावावर जाऊ नका. हिंदू कोड बिल म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क मिळावेत, आंतरजातीय विवाह करण्याची परवानगी मिळावी, मुलाला जेवढे वारसा हक्क प्राप्त होतात तेवढेच मुलीलाही असले पाहिजेत, यासाठी ते हिंदू कोड बिल होतं. आणि त्या बिलासाठी 3 वर्ष त्यांनी संघर्ष केला. आणि ज्यावेळी ते बिल आणि जवाहरलाल नेहरूंनी सुरुवातीला सांगितलं होतं की हे स्वतंत्र भारतात विधिमंडळात आलेलं सगळ्यात महत्वाचं ऐतिहासिक बिल आहे, आमचं सरकार पडलं तरी चालेल, परंतु आम्ही या बिल हे पास करून घेणार म्हणजे घेणार, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र नंतर त्याला खूप विरोध झाला. अनेकांनी, सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ते मागे घ्यायचं दडपण आणलं. एवढंच काय तर राष्ट्रपतींनी सुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं की तुम्ही जर हे बिल सँक्शन केलं त्याच्यावर मी सही करीन असं तुम्ही गृहीत धरू नका, कारण हे बिल जर सँक्शन झालं तर आपली समाज व्यवस्था कोसळेल. शेवटी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर आंबेडकरांना बोलावलं आणि सांगितलं की डॉक्टर साहेब, आपण सगळं बिल तर पास करू शकत नाही, आपण 50% करूया आणि 50% नंतर होईल. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यम त्यजति पंडितः. म्हणजे ज्यावेळी सगळंच जाणार असतं त्यावेळी 50% वरती समंजस माणूस असतो तो मानतो. ते हो म्हणाले. त्यानंतर 15 दिवसांनी परत बोलवलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब, ते 50% सुद्धा आपल्याला करता येणार नाही. बाबासाहेबांनी तात्काळ आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्त्री पुरुष समतेच्या विषयावर राजीनामा देणारी दुसरी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का? केंद्रीय मंत्रिपदाचा. परंतु ज्या वेळी स्त्री पुरुष समानतेचा इश्यू येतो त्या वेळी बाबासाहेबांना श्रेय दिल्याचं मी तरी ऐकलेलं नाहीये. अगदी महिलांच्या संघटनांकडनं सुद्धा मी ऐकलेलं नाहीये. परंतु ही वस्तुस्थिती आहे. तर ते फार मोठे समाज सुधारक होते, अर्थतज्ञ. याचबरोबर ते चौथा पैलू त्यांचा म्हणजे ते अर्थप्रशासक होते. अर्थतज्ञ आणि अर्थप्रशासक यामध्ये काय फरक आहे? अर्थतज्ञ हा अर्थशास्त्राचा अभ्यासक असतो, त्याच्यावरती तो लेखन करत असतो, त्यापुरतंच सीमित असतं. अर्थप्रशासक म्हणजे जो आर्थिक विषयाच्या निमित्तानं किंवा
आर्थिक विषयाच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष काम करत असतो, पॉलिसी लेखनाचं काम करत असतो, पॉलिसी तयार करण्याचं, नीती तयार करण्याचं काम करत असतो, त्याला आपण अर्थप्रशासक म्हणू शकू. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते, ते फार मोठे अर्थप्रशासक होते. म्हणजे पहा की 1942 ते 1946 या 4 वर्षामध्ये ब्रिटिशांनी, म्हणजे ज्यावेळी गांधीजींनी ठरवलं आणि चले जावच्या चळवळीची घोषणा केली मुंबईमध्ये गोवालिया टँक रोडवर ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये, ज्यावेळी चले जावची घोषणा केली त्यावेळी ब्रिटिश सरकार हादरलं आणि त्यांनी असं ठरवलं की आता भारतीयांनाच मंत्रिमंडळात घेऊन टाकायचं. तर त्यांनी 12 लोकांचं मंत्रिमंडळ केलं. त्याला मंत्रिमंडळ म्हणत नव्हते, दे कॉल्ड इट व्हॉइस रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. त्याच्यामध्ये 6 ब्रिटिश लोक होते आणि 6 भारतीय लोक होते. त्यामध्ये एक व्यक्ती होती डॉक्टर आंबेडकर. म्हणजे डॉक्टर आंबेडकर हे ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा मंत्री झाले. आणि त्यांच्याकडे खाती काय काय होती पहा. सगळ्यात महत्वाचं खातं होतं म्हणजे मजूर मंत्री, लेबर मिनिस्टर किंवा लेबर मेंबर ॲज ही वॉज कॉल्ड. लेबर तर हे होतच, स्किल डेव्हलपमेंट त्यांच्याकडे होतं, त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट, त्याच्याच बरोबर खनिज निर्मिती, त्याच्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आता ज्याचे 25-30 मिनिस्ट्री झालेले आहेत, एवढी सगळी खाती त्यांच्याकडे एकवटलेली होती. आणि या सगळ्या खात्यांमध्ये त्यांनी फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का की कामाचे तास 12 तास जे होते दिवसाला, ते 8 तास करण्याचं श्रेय कोणाला जातं? ते डॉक्टर आंबेडकरांना. आणि तेही ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात. ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात जाऊन त्यांनी हे करून घेतलेलं आहे. 12 तासाचे 8 तास करणे. कामगारांना सुख सोयी, वैद्यकीय व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, एवढंच काय, परंतु कामगार स्त्रियांना प्रसूतीपूर्व रजा हे द्यायची पद्धत कोणी पहिल्यांदा सुरू केली? ती डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिश मंत्रिमंडळात असताना सुरू केलेली आहे. स्किल डेव्हलपमेंटचा आज इतका गाजावाजा होतो आहे. आपल्या देशात स्किल डेव्हलपमेंटची सुरुवात कोणी केली? खासगी क्षेत्रामध्ये, हे कोणालाही माहिती नाहीये, खासगी क्षेत्रामध्ये स्किल डेव्हलपमेंटची सुरुवात रवींद्रनाथ टागोरांनी केली. आणि सरकारी क्षेत्र 1921 साली, म्हणजे त्यांनी शांतिनिकेतन काढलं, तसं श्रीनिकेतन काढलं. दॅट वॉज द फर्स्ट स्कूल ऑफ स्किल डेव्हलपमेंट. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी 1942-43 साली पब्लिक सेक्टरमध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी उपक्रम सुरू केले. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटचे शासकीय पातळीवरती जर कोण बाप असतील तर ते बाबासाहेब आंबेडकर होते. आपल्याला याची माहिती नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो की हिराकुंड डॅम हे तयार करायचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नसताना त्यांनी त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याचे पाठपुरावा केला आणि अतिशय प्रभावी कामगिरी त्यांनी अर्थप्रशासक म्हणून केली. त्यामुळे अर्थप्रशासक म्हणूनही त्यांचं मोल खूप जास्त आहे. 5वी त्यांची कामगिरी जी आहे ती शिक्षण तज्ज्ञ म्हणून. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होतं. त्यांनी शैक्षणिक संस्था मुंबईत काढल्या आणि मराठवाड्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था काढल्या. जिथे शिक्षणाच्या संस्था नव्हत्या, निजामाच्या राजवटीमध्ये त्यांनी शिक्षणाची सुरुवात तिथे केली. म्हणून तर आता त्यांना औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण, त्याच्यावरती किती वाद झाला तुम्हाला आठवत असेल. शेवटी कॉम्प्रोमाइज म्हणून त्यांनी सांगितलं की आंबेडकरांचं नाव द्या, मराठवाडा द्या. आधी मराठवाडा विद्यापीठ होतं, ते नंतर मग डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झालेलं आहे. बामू असं त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे. त्यांनी तिथे प्रसार केला. मुंबईतली गंमत तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये मॉर्निंग कॉलेज नावाचा प्रकार जो आहे तो सुरू केला डॉक्टर आंबेडकरांनी. त्यामुळे बऱ्याच लोकांना जे अगदी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर येत होते, त्यांना कुठेतरी नोकरी ते करत होते, पण नोकरी करायची तर शिक्षण सोडावं लागत होतं. नोकरी करायची आणि शिक्षणही करायचं यासाठी त्यांनी मॉर्निंग कॉलेजेस सुरुवात केले मुंबईमध्ये, सिद्धार्थ कॉलेजने आणि इतरांनी. आणि मग इतरांनी त्याची री ओढली. त्याला तुम्ही साथीदार आहात. ओके, ऑल राईट. तुम्हाला सांगतो, अर्न अँड लर्न याचा उपयोग करून एक अख्खी पिढी
वरती आली, आपल्या करिअरला त्यांनी शिक्षणाची जोड देऊन आपलं करिअर सुधारण्याचा प्रयत्न केला, ही फार मोठी उपलब्धी आहे आणि ही डॉक्टर आंबेडकरांनी साध्य केलेली आहे. त्यांचा 6वा पैलू जो मला सांगायचा वाटतो तो म्हणजे समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा पैलू. त्यांनी एक फार उत्कृष्ट ग्रंथ लिहिला, अनाहिलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन. त्याची गंमत तुम्हाला सांगतो की त्यावेळी अखंड भारत अखंड होता, लाहोर त्यावेळी भारतातच होतं. तर लाहोरमध्ये जात पात तोडक मंडळ नावाची एक संस्था होती. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं की तुम्ही आमच्याकडे भाषण करायला या, आणि बाबासाहेबांनी हो म्हटलं आणि त्यांना विषय दिला जाती निर्मूलन. बाबासाहेबांनी आपलं भाषण लिहिलं आणि मग त्या आयोजकांनी सांगितलं की तुमचं भाषण जे आहे ना ते तुम्ही आगाऊ पाठवा, म्हणजे आम्ही त्याच्या प्रती करून आम्ही त्या तुमचं भाषण संपले की आम्ही वितरित करू. बाबासाहेबांनी त्या पाठवून दिल्या, आपल्या भाषणाचे प्रत पाठवून दिली. ते भाषण वाचल्यानंतर त्या आयोजकांना फेंटच आली, कारण बाबासाहेबांनी अत्यंत घणाघाती भाषण लिहिलं होतं. अत्यंत घणाघाती भाषण, त्यांचं सर्वोत्कृष्ट भाषण म्हणता येईल. आणि पुस्तकामध्ये त्याचं नंतर पुस्तक झालं, त्याकडे मी येतोच आहे. बाबासाहेबांनी ते लिहिलेलं भाषण वाचल्यानंतर ते त्यांच्या काय पचनी पडेना. त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की बाबासाहेब तुमचं भाषण फार उत्तम आहे, पण तुम्ही एक काम करा, हा पॅरेग्राफ आहे ना हा जरा काढून टाका, हा या 2 ओळी आहेत ना या जरा डिलीट करा. आता डिलीट करणं फार सोपं आहे, त्यावेळी नव्हतं ते, पण तुम्ही गाळून टाका. बाबासाहेब म्हणाले माझा एक शब्द मी बदलणार नाही, तुम्हाला पाहिजे नको असेल तर तुम्ही कॉन्फरन्स कॅन्सल करा, परंतु माझा एक शब्दही मी बदलणार नाही. आणि ती कॉन्फरन्स कॅन्सल केली त्यांनी. त्यांच्या पचनी पडणे ते शक्यच नव्हतं, इतकं ते मुळावर घाव घालणारं भाषण होतं. बाबासाहेबांनी ते कॉन्फरन्स कॅन्सल झाली. मग बाबासाहेब इतके लोकशाहीवादी की त्यांनी ते लिहिलेलं भाषण, परंतु न दिलेलं भाषण, लिहिलेलं पण न दिलेलं भाषण पुस्तक म्हणून छापलं, अनाहिलेशन ऑफ कास्ट. आणि त्यामध्ये त्यांनी हा सगळा जो पत्रव्यवहार झाला ना आयोजकांबरोबर तो सगळा पुढे मांडलेला आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हे का झालेलं आहे. ते लिहिल्यानंतर पहिल्या 1 महिन्यामध्येच महात्मा गांधींनी त्याच्यावरती अत्यंत कडवट प्रतिक्रिया दिली. गांधीजी आणि आंबेडकर यांचा वाद फार विलक्षण आहे, म्हणजे त्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि खूप वाईट गोष्टी आहेत. त्या सगळ्याकडे मी जाणार नाहीये, पण इथे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाला विरोध केला आणि ते म्हणाले की बाबासाहेबांचं हे पुस्तक बरोबर नाही आहे आणि त्यांनी अनेक चुका काढल्या. त्याचं उत्तरही बाबासाहेबांनी दिलं. आणि दोन्ही गोष्टी शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्या पुढच्या एडिशनमध्ये महात्मा गांधींनी रेज केलेली ऑब्जेक्शन्स आणि त्याला आपण दिलेलं उत्तर हे सुद्धा छापलं. म्हणजे तुम्ही पहा, विचार करा आणि खरं खोटा याचा न्याय निवाडा करा. त्यातला एक मुद्दा असा होता की महात्मा गांधींनी वर्णाश्रम संस्थेचं पाठपुरावा केला होता. ते म्हणाले की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी विभागणी आहे ती समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक असते. जगभरात अशी विभागणी झालेली आहे. त्याला डॉक्टर आंबेडकरांनी जे उत्तर दिलेलं आहे ते फार विलक्षण आहे. त्यांच्या प्रकांड पांडित्याचा तो एक उत्कट आविष्कार आहे. ते म्हणाले की आपल्याकडे जी विभागणी झालेली आहे ही विभागणी श्रमांची विभागणी नाही, ही श्रमिकांची विभागणी आहे. कारण एखाद्या तथाकथित उच्च जातीच्या व्यक्तीचा मुलगा किती होपलेस असला तरी त्याचं त्या जातीचे अधिकार गेले नाहीत. त्या उलट एखाद्या तथाकथित खालच्या जातीचा मुलगा मुलगी अत्यंत बुद्धिमान असले म्हणून त्यांना कोणती पौरत्याचा अधिकार दिलेला नाहीये. त्यामुळे ही श्रमांची विभागणी नाही. इट इज नॉट अ डिव्हिजन ऑफ लेबर. सुपरइम्पोज्ड ऑन डिव्हिजन ऑफ लेबर इज डिव्हिजन ऑफ लेबरर्स. आणि याला महात्मा गांधींच्याकडे उत्तर नव्हतं. हा पैलू समाजशास्त्र म्हणून, समाजशास्त्रज्ञ म्हणून. 7वा पैलू जो आहे तो आहे मानववंशशास्त्र म्हणून. आपल्या देशातल्या अनेक विद्वानांना, मानववंशशास्त्रज्ञांना सुद्धा, इतरांचं सोडूनच द्या, की बाबासाहेबांनी या विषयावरती, अँथ्रोपॉलॉजीवरती, सोशल अँथ्रोपॉलॉजीवरती 2 अत्यंत उत्कृष्ट ग्रंथ लिहिले, याची गंधवार्ता पण नाहीये. आणि मी आपल्या देशातल्या टॉप
अँथ्रोपॉलॉजिस्टशी बोललेलो आहे. फार कमी लोकांना फक्त ऐकून माहिती आहे, त्याचा अभ्यास केलेला नाही त्यांनी. त्यातले पहिला ग्रंथ होता अनटचेबल्स आणि दुसरा ग्रंथ होता हू वेअर शूद्राज. शूद्र पूर्वी कोण होते आणि ते शूद्र का झाले, आणि अनटचेबल्स. हे दोन ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये मग ते लिहितात, आणि हे फार बोलकं आहे बरं का. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात की मी फार स्ट्रॉंग विधानं केली आहेत हे मला मान्य आहे, पण तुम्ही कृपा करून माझं चुकतं आहे हे सिद्ध करा, मी माघार घ्यायला तयार आहे. म्हणजे त्यांचा बौद्धिक क्षमतेवरती आणि वादविवादावरती आणि लोकशाहीवरती किती विश्वास होता पहा. मी म्हणतोय म्हणून तुम्ही हे स्वीकारू नका. तुम्हाला पटत नसलं तर दाखवून द्या माझं कुठे चुकतं आहे, पण कृपा करून दखलच घेतली गेली नाही. म्हणजे दखल न घेता मारून टाकायचं. दुर्दैवानं आपल्या समाजानं नेमकं तेच केलंय. या ग्रंथांची दखलच घेतली गेली नाही, त्यामुळे ते मुद्दे जे होते ते मुद्दे कधी चर्चेला आलेच नाहीत किंवा त्याच्यावरती जाहीर चर्चा होऊच शकली नाही. आणि मला असं वाटतं की तो बाबासाहेबांवरती फार मोठा अन्याय होता. आठवा पैलू जो आहे तो आहे राजकीय मुत्सद्दी. बाबासाहेबांनी पहिला पक्ष आपला स्थापन केला. सुरुवातीला तर ते राजकारणात नव्हते, समाजकारणच करत होते. पहिली 10 वर्ष मी म्हटल्याप्रमाणे 1924 ते 1934-35 या कालखंडामध्ये ते समाजकारण करत होते. परंतु 1935च्या ऍक्ट प्रमाणे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 प्रमाणे प्रादेशिक निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मग राजकारणात उडी घ्यायचं ठरवलं. 1936 साली त्यांनी पहिला राजकीय पक्ष स्थापन केला. त्याचं नाव होते इंडिपेंडंट लेबर पार्टी. त्यानंतर 1942 साली त्याचं रूपांतर त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये केलं. त्यानंतर अनेक वर्षानंतर त्यांच्या महानिर्वाणापूर्वी त्यांनी रिपब्लिकन पार्टीचा ड्राफ्ट लिहिला आणि नंतर त्यांचं तर महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची स्थापना 1 वर्ष नंतर झाली, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर. या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचे महात्मा गांधींबरोबर अनेक वेळा संघर्ष झाले आणि त्या सगळ्यांचा इतिहास अतिशय मनोवेधक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि खूप वाईट गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, पहिल्यांदा ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना भेटायला गेले 1930 साली, 30 मार्च किंवा 29 मार्च 1930 मुंबईमध्ये मणी भवन आहे. मणी भवन लॅबर्नम रोडला चर्चच्या जवळ चौपाटीच्या, तिथे महात्मा गांधी राहत होते. महात्मा गांधींनी त्यांना पोस्टकार्ड पाठवलं नेहमीप्रमाणे की मला तुम्हाला भेटायचं आहे, तर तुम्ही मला सांगा मी तुमच्याकडे येऊ की तुम्ही माझ्याकडे येता. आता बाबासाहेबांपेक्षा महात्मा गांधी हे 22 वर्षांनी मोठे, त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं मी येतो तुम्हाला भेटायला. मग ती भेट ठरली. भेटीला ज्यावेळी बाबासाहेब गेले, त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते होते. महात्मा गांधी त्यावेळी फार कामात होते असं नाही, ते सूत कसं कातायचं ते काही परदेशी पत्रकारांना दाखवत होते. म्हणजे काल आपण पाहिलं ना, बॅरी जॉन्सनला सूत कातताना आपण पाहिलं इंग्लंडच्या. तर ते काही पत्रकार स्त्रिया आल्या होत्या आणि त्यांना महात्मा गांधी सूत कसं कातायचं ते दाखवत होते. बराच वेळ त्यांनी बाबासाहेबांना बाहेर बसूनच ठेवलं. गांधीजी वॉज ऑल्सो अ पॉलिटिशियन ॲट हार्ट. बाबासाहेब यूज टू से दॅट ही इज हाफ महात्मा अँड हाफ पॉलिटिशियन. तर त्यांनी काय केलं, त्यांना बाहेरच बसून ठेवलं. बाबासाहेब म्हणजे एकदम जहाल व्यक्तिमत्व. 15-20 मिनिटांमध्ये त्यांचा संयम संपायला लागला आणि स्फोट होणार तेवढ्यात गांधीजींनी त्यांना बोलावलं. आणि त्यांचं बोलणं ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की आय एम टोल्ड डॉक्टर आंबेडकर दॅट यू हॅव बीन रायटिंग अगेन्स्ट मी, यू हॅव बीन स्पीकिंग अगेन्स्ट मी. I want you to know that I have been working for the untouchables from the time when you were not even born. त्याला बाबासाहेबांनी उत्तर दिलं, all old people take refuge of their age when there is nothing else to count. ज्यावेळी तुमच्याकडे मुद्दा नसतो त्यावेळी तुम्ही वयाचा वापर करता. गांधीजी चमकले, त्यांना कळलं की हे काहीतरी वेगळंच पाणी दिसतंय. मग त्यांनी म्हटलं की मी आत्ताच जवाहरलालना सांगितलं, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना, काँग्रेस पक्षाने 20 लाख रुपये खर्च करायचं ठरवलेलं आहे अस्पृश्यता निवारणासाठी आणि हा आदेश मी दिलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सांगितलं, बापूजी हे काही करायची गरज नाही, हे सगळे पैसे तुमचे फुकट जाणार आहेत. 2 साध्या गोष्टी करा. तुम्हाला जर जातीयता दूर करायची असेल ना, 2 साध्या गोष्टी करा ज्याला एकही पैसा लागणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे
तुम्ही असा नियम करायचा की काँग्रेस पक्षात जी व्यक्ती काँग्रेस पक्षाचा सदस्य होऊ इच्छिते त्याला 4 आणा मेंबर म्हणायचे, कारण 4 आणे फी होती, 25 पैसे 4 आणे फी होती त्याची जनरल मेंबरची. तर प्रत्येक मेंबर जो काँग्रेस पक्षाचा, आणि काँग्रेस हा एकच पक्ष होता राष्ट्रव्यापी, ज्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व हवं आहे त्याने असं हमीपत्र द्यायचं की माझ्या खासगी जीवनामध्ये मी अस्पृश्यता पाळणार नाही, अदरवाईज त्यांना प्रवेश नाही, असा नियम करायचा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी आपापल्या घरामध्ये एका दलित मुलाला किंवा मुलीला कामाला ठेवायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं. तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, परंतु काही वर्षामध्ये अस्पृश्यता दूर होऊ शकेल. अर्थातच हे गांधीजींना मान्य झालं नाही आणि आंबेडकर तिथून जे बाहेर पडले त्यावेळी त्यांचं वाक्य आहे ते स्थिमित करणार आहे. म्हणजे गांधीजींशी अशा प्रकारे बोलणारी व्यक्ती आपल्या देशात झालीच नाही कधी. त्यांनी सांगितलं की बापूजी, त्यांनी सांगितलं मिस्टर गांधी, बापूजी वगैरे कधी कधी म्हणायचे ते, पण मिस्टर गांधी असंच म्हणाले ते, महात्मा पण म्हणाले नाही. मिस्टर गांधी, महात्माज लाईक यू आर लाईक फ्लीटिंग फॅन्टम्स, दे ओनली रेज द डस्ट बट नॉट द लेवल. त्यांच्यामुळे धुरळा उडतो परंतु पातळी काय वरती येत नाही, समाज जीवनाची पातळी वरती येत नाही. आणि असं बोलून ते तिथून निघून गेले. नंतर तिकडे मोठा वाद झाला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, दुसरी गोलमेज परिषद जी झाली त्याच्यामध्ये या दोघांचा समोरासमोर वाद झाला. त्याचं सगळं तुम्ही रिपोर्ट वाचा. म्हणजे रस्त्यावरचे लोक एकमेकांशी बोलतील त्या भाषेत हे दोघे एकमेकांशी बोललेले आहेत. म्हणजे महात्मा गांधींचाही तोल सुटला होता आणि आंबेडकरांचाही तोल सुटलेला होता. तर त्यावेळी इश्यू काय होता की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत की दलितांसाठी जॉईंट संयुक्त मतदारसंघ असावेत ज्याच्यामध्ये रिझर्वेशन असेल, असे 2 इश्यू होते. या 2 पर्यायांपैकी आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. खूप वादविवाद झाला, निर्णय झाला नाही, म्हणून सगळ्यांनी लिहून दिलं, इन्क्लुडिंग महात्मा गांधी, सगळ्यांनी ब्रिटिश सरकारला लिहून दिलं की जो निर्णय ब्रिटिश पंतप्रधान घेतील तो आमच्यावरती बंधनकारक आहे. आणि महात्मा गांधींना खात्री होती की माझ्या बाजूनेच निर्णय लागणार. हे सगळे परत आले. त्यानंतर 6 महिन्यानंतर ब्रिटिशांचा निवाडा आला, ज्याला कम्युनल अवॉर्ड म्हणतात. तो कम्युनल निवाडा होता, तो 100% डॉक्टर आंबेडकरांच्या बाजूने होता आणि 100% महात्मा गांधींच्या विरोधात होता. ऐका, त्यावेळी महात्मा गांधी इथे येरवड्याला तुरुंगात होते. महात्मा गांधी त्यांनी लगेच आमरण उपोषण सुरू केलं. आता तुम्ही केसेस लढवता, तुम्ही सगळे वकील आहात, तुम्ही केस लढवली आणि ती केस हरतोय असं तुम्ही वाटलं तर तुम्ही असा आग्रह धरू शकता का की ज्याने केस ठोकलेली आहे त्यानेच माघार घ्यायची? पण हे असं झालेलं आहे ना. गांधीजींनी सांगितलं आंबेडकरांनी आपली मागणी मागे घ्यावी, नाही तर मी आमरण उपोषण करतो. याला साध्या सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे लॉचे एक्सपर्ट आहात. परंतु हे झालेलं आहे, घडलेलं आहे. आणि सगळ्या देशामध्ये आंबेडकरांच्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटली की तुम्ही गद्दार आहात, तुम्ही देशद्रोही आहात, महात्माजींचा जीव तुमच्या हातामध्ये आहे, कसलं घेऊन बसला मतदारसंघ, तुम्ही माघार घ्या. आणि हे बरेच दिवस रामायण चाललं आणि शेवटी मग आंबेडकरांनी माघार घेतली आणि ही रिग्रेटेड दॅट लेटर. त्यांनी माघार घेतली आणि मग शेवटी इथे पुणे करार झाला. 1932 सालची गोष्ट आहे. इथे येरवाड्याच्या तुरुंगात पुणे करार झाला, सगळ्यांनी सह्या केल्या. तिथे गांधीजी तुरुंगातच होते आणि त्यांनी सगळ्यांनी सह्या केल्यानंतर उपोषण सोडायचं म्हणून त्यावेळी पहिल्यांदा ही पद्धत सुरू झाली असावी. लहान मुलगी पुढे आली आणि त्या लहान मुलीने, बरं त्या उपोषण सोडण्याच्या प्रसंगाला देशभरातून अनेक लोक आले होते. महात्मा गांधींच्या आग्रहावरून कॅन यू इमॅजिन रवींद्रनाथ टागोरही तिथे आले होते. टागोर गांधींपेक्षा 8 वर्षांनी मोठे, म्हणजे गांधीजी त्यावेळी 64 वर्षाचे होते, टागोर 72 वर्षाचे होते. त्यावेळी काही फ्लाईट नव्हत्या ताबडतोब यायला, पण तरी रवींद्रनाथ टागोर आले आणि बापूजींनी त्यांना सांगितलं की माझं एक आवडतं भजन आहे तुमचं, ते गाऊन दाखवा. टागोरांनी नंतर लिहिलेलं आहे की मला ते भजन आठवतही नव्हतं, पण जसं मला आठवेल तसं मी गायलो आणि ते खुश झाले. नंतर एका छोट्या मुलीच्या हस्ते त्यांना ऑरेंज ज्यूस देण्यात आला आणि ती छोटी मुलगी कोण होती? ती छोटी मुलगी होती इंदिरा गांधी.
आणि असा तो ऐतिहासिक प्रसंग इथे पुण्यामध्ये घडलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी खूप जवळ आले काही काळ, परंतु नंतर पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांच्यामध्ये वाद असे होतच राहिले. म्हणून आश्चर्याची गोष्ट अशी आहे, अनेकांना आजही आश्चर्य वाटतं आणि बाबासाहेबांना आश्चर्य वाटलं होतं, ज्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाची, स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना करण्याची वेळ आली, त्यावेळी आपल्या देशातले खरे पहिले रिमोट कंट्रोल कोण होते माहिती आहे ना तुम्हाला? नॉट बाळासाहेब ठाकरे. पहिले रिमोट कंट्रोल होते महात्मा गांधी. त्यांच्या आदेशाशिवाय किंवा संमतीशिवाय कुठली गोष्ट मान्य होत नसे. तर जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळाची लिस्ट घेऊन त्यांच्याकडे गेले आणि ती लिस्ट त्यांना दिली. ती हातात घेतली त्यांनी आणि पहिला प्रश्न काय विचारला असेल, इसमें डॉक्टर आंबेडकर है? जवाहरलाल नेहरूने वाचला. ज्या माणसाबरोबर यांची रात्रंदिवस फाईट चालू असते जाहीरपणे, त्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायचं. त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी ती लिस्ट न पाहताच परत दिली. तो मुझे इसको देखने की बिलकुल जरूरत नाहीये. झक मारून नेहरूंनी बाहेर जाऊन पेन्सिलमध्ये आंबेडकरांचं नाव लिहिलं आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झाला. त्याचं श्रेय महात्मा गांधींना आहे, लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. आपल्याला नेहमी त्यांच्यातले मी पाहतो ना, अटीतटीची भूमिका घेतात. एक तर गांधीवादी भूमिका घेतात, नाही तर दुसरी एकदम आंबेडकरांची भूमिका घेतात, दुसऱ्या टोकाची. या दोन्ही महापुरुषांना माहिती होतं की देश आपल्यापेक्षा मोठा आहे आणि म्हणून योग्य वेळी त्यांनी एकमेकांशी कोऑपरेट केलेलं आहे. ज्यावेळी घटना लिहिण्याची वेळ आली त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी एका इंग्रज माणसाची नेमणूक करायचं ठरवलं होतं. त्याचं नाव मला वाटतं ग्रेविल समथिंग वॉज हिज नेम. आणि ते त्यांना विचारायला गेलं की या लोकांना मी घटनाकार म्हणून घटनेचं लेखन करायला, या एक्सपर्ट्सना जागतिक पातळीवरचे एक्सपर्ट आहे. त्यांना महात्मा गांधींनी विचारलं की तुम्हें हमारे देश में कोई ऐसा व्यक्ति दिखाई नहीं देता है जो संविधान लिख सके? बाबा साहेब आंबेडकर के बारे में आपकी क्या राय है? मान खाली घालून ते गेले बाहेर आणि डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी घटना समितीमध्ये तर होतेच डॉक्टर आंबेडकर, परंतु त्यांना त्या मसुदा समितीवरती घेऊन त्यांना अध्यक्ष करण्यात आलं. म्हणजे तुम्ही महात्मा गांधींची थोरवी पहा की त्यांनी कसा देशाला न्याय दिलेला आहे की आपल्यावर वार करणारे, आपल्याशी सदैव शत्रू पक्ष असल्यासारख्या वागणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना ही संधी दिली ती महात्मा गांधींनी दिलेली आहे. याचाही आपल्याला विसर पडता कामा नये, कारण दोघाही महापुरुषांना माहिती होतं की देश आपल्यापेक्षा मोठा आहे. 9वा मुद्दा जो आहे माझा तो कायदे मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांची कामगिरी. कायदे मंत्री म्हणून आपल्या देशाचे पहिले कायदे मंत्री ते होते आणि त्यांनी कायदा मंत्री म्हणून हिंदू कोड बिलाचा, त्याचा उल्लेख मी मगाशी केला, हिंदू कोड बिलाचा 3 वर्ष त्यांनी पाठपुरावा केला, परंतु ते पास होऊ शकलं नाही. मगाशी मी सांगितलेल्या कारणामुळे सगळेजण एकत्र झाले आणि राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली त्यांनी जवाहरलाल नेहरूंना धमकावलं की हे होणार नाही, कारण आपली समाज व्यवस्था, इंटरकास्ट मॅरेज झाली तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळून पडेल, हजारो वर्ष चालत आलेली आपली कुटुंब व्यवस्था ढासळून पडेल. तुम्हाला सांगतो त्यानंतर 8 वर्षामध्ये ते सगळे कायदे झाले. ते सगळे कायदे त्यानंतरच्या 8 वर्षात झालेले आहेत आणि तुम्ही तर कायदे पंडितच आहात, तुम्हाला माहिती आहे ते सगळे कायदे. परंतु बाबासाहेबांनी ज्यावेळी प्रपोज केलं त्यावेळी सगळा देश त्यांच्या विरुद्ध एकवटला होता की याच्यामुळे आपला देश रसातळाला जाईल, कुटुंब संस्था भंग होईल. परंतु याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या किती पुढे होते याचं हे निदर्शक आहे असं मला वाटतं. 10वा मुद्दा जो आहे तो संविधानाचे प्रमुख शिल्पकार. याच्याबद्दल काही लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. मी मुद्दाम सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ घटना लिहिली ही मोठी कामगिरी नाहीये. घटना तर लिहिलीच आणि ही फार मोठी कामगिरी तर आहेच, परंतु ती घटना पायलट करण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे. पायलट करायचं म्हणजे काय करायचं तर प्रत्येक तरतूद तिच्या दोन्ही बाजू लोकांना ते समजावून सांगायचे, दोन्ही बाजू, आणि त्याच्यावरती चर्चा घडवून आणायचे. तुम्ही विचार करा 295 लोक कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये होते, 295 लोक, आणि हे आपल्या देशातले त्यावेळेचे पंडित लोक होते, सगळे नेते होते आणि मोठे सगळे विचारवंत होते. या सगळ्यांच्या आता तुम्ही पहा आपल्या साध्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये लिफ्टमधला सॅलरी किती द्यायची याच्यावरून 3-3 तास चर्चा होते. इथे 295 विद्वान लोक बसलेले आहेत जे देशाच्या भवितव्याची चिंता करतायत, चर्चा करतायत
आणि त्या चर्चेचं सगळ्याचं समालोचन कोणी केलं असेल, सूत्रसंचलन कोणी केलं असेल आणि निर्णायक शब्द कोणाचा असेल तर तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तरी आपण इतके दळभद्री आहोत की आपण कोणीही त्यांना तो हे जे टायटल आहे संविधानाचे प्रमुख शिल्पकार, हे टायटल भारतीयाने त्यांना दिलेलं नाही. हे टायटल त्यांना पंडित नेहरूंचा जो चरित्रकर्ता होता त्या इंग्लिशमॅनने हे टायटल दिलं की डॉक्टर आंबेडकर वॉज दी चीफ आर्किटेक्ट अँड द फील्ड मार्शल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ते आपण नंतर उचललेलं आहे. आपण भारतीयांनी तशी त्यांच्याबद्दल कृतज्ञता कधी दाखवली नाहीच असं माझं म्हणणं आहे. हा 10वा मुद्दा. त्यामुळे पायलटिंग द कॉन्स्टिट्यूशन हे किती मोठं दिव्य होतं. शेवटी जी भाषणं केलेली आहेत संविधान समितीच्या शेवटी, बाय द वे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट्स जे आहेत ते लॉ मधल्या नाही, प्रत्येकाने वाचली पाहिजेत. कारण 295 लोक आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करतात. केवढं पांडित्य, केवढा अनुभव त्या 7 खंडांमध्ये साठवलेला आहे. त्याचा अभ्यास ते कंपल्सरी रिडिंग केलं पाहिजे. लॉ मध्ये तर केलंच पाहिजे असं मला वाटतं. एनिवे तो वेगळा विषय आहे. पुढचा पैलू आहे, 11वा पैलू आहे तो म्हणजे भाषावार प्रांत रचनेचे ते विश्लेषक होते. आता भाषावार प्रांत रचना हा काय एवढा महत्वाचा विषय आहे असं तुम्हाला वाटेल? अतिशय महत्वाचा विषय आहे. 1955 साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती की भारताची पुनर्रचना करायची. पूर्वी 3च प्रेसिडेन्सी होत्या, निवडकच प्रांत होते, परंतु सगळ्या प्रांतांची फेररचना करायची आणि ती रचना करण्याची तत्व काय असली पाहिजेत. फाजल अली कमिशनने रिपोर्ट दिला की 1 लँग्वेज 1 स्टेट असा फॉर्म्युला असला पाहिजे. ऐका, शब्द ऐका तुम्ही. त्यांचा फॉर्म्युला काय होता? 1 लँग्वेज 1 स्टेट. बाबासाहेब खवळलेच. ते म्हणाले हे साफ चूक आहे. इट शुड बी अदर वे राउंड. 1 स्टेट 1 लँग्वेज. हा केवळ शब्दच्छल आहे का? 1 लँग्वेज 1 स्टेट विरुद्ध 1 स्टेट 1 लँग्वेज हा शब्दच्छल नाहीये. बाबासाहेबांनी स्पष्टीकरण दिलं की जर तुम्ही 1 लँग्वेज 1 स्टेट केलं तर उत्तर भारतामध्ये जिथे हिंदी भाषिक अनेक राज्यांमध्ये आहेत, आताच्या अनेक राज्यांमध्ये, उत्तर भारतामध्ये मोठी राज्य तयार होतील हिंदी भाषक असलेली, आणि साऊथ इंडियामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारी अनेक छोटी छोटी प्रांत तयार होतील. आणि असं जर झालं तर उत्तर आणि दक्षिण याच्यामध्ये संघर्ष होईल आणि त्याच्यामध्ये देशाच्या दुफळीची बीज सामावलेली असतील. त्यामुळे काय केलं पाहिजे की प्रत्येक एव्हरी लँग्वेज 1 स्टेट, म्हणजे एका राज्यामध्ये एकच भाषा असली पाहिजे, ठीक आहे, परंतु एक भाषा एक राज्य ही कल्पना चूक आहे. तसं केलं तर खूप मोठ्या प्रमाणात मोठी राज्य तयार होतील उत्तरेमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात छोटी राज्य तयार होतील दक्षिणेमध्ये. आणि तसंच झालेलं आहे. पहा, उत्तर प्रदेश त्यांनी तर मॅप काढून दाखवलेलं आहे की उत्तर प्रदेशाचं त्रिभाजन केलं पाहिजे. नंतर त्यांनी म्हटलं की जो मध्य प्रांत होता, सीपी अँड बेरार त्याला म्हणायचं, आपला विदर्भ त्याचाच भाग होता, त्याचे 2 केले पाहिजेत प्रांत, 2 प्रांत केले पाहिजेत. ते झालं 2002 साली, म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. नंतर त्यांनी असंही म्हटलं होतं की बिहारची विभागणी केली पाहिजे, द्विभाजन केलं पाहिजे. तेही 2002 साली झालं. म्हणजे 55 वर्ष जावी लागली, पण झालं ते. म्हणजे बिहार आणि दुसरा प्रांत तयार झालेला. त्यामुळे ही मात्र उत्तर प्रदेशचं त्रिभाजन त्यांना जे अभिप्रेत होतं ते काय अजून झालेलं नाही. मुद्दा इथे असा आहे की बाबासाहेब किती राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार करत होते. पहा की पुढे मागे भारताच्या स्थैर्याला धोका येणारी गोष्ट होऊ शकेल म्हणून त्यांनी विरोध केला आणि बऱ्याच प्रमाणावरती त्यांचं म्हणणं हे मान्य करण्यात आलं. शेवटचा पैलू आहे त्यांचा तो म्हणजे बौद्ध धम्म चक्र प्रवर्तक. हा अतिशय महत्वाचा पैलू आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीची समाज जीवनातली पहिली 10 वर्ष 11 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी सांगितलं की मी हिंदू धर्माचा त्याग करणार आहे. मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. ही घोषणा त्यांनी 1935 साली येवल्याला केली होती, नाशिक मधल्या येवल्याला. त्यानंतर 21 वर्ष त्यांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. बाबासाहेब वॉज ऑन अथॉरिटी ऑन ऑल रिलिजन्स.
ख्रिश्चॅनिटी असो, इस्लाम असो, बौद्ध धर्म असो, सगळ्या धर्मांचा त्यांनी साकल्याने अभ्यास केला आणि त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या केवळ 50 दिवस आधी त्यांनी दीक्षा दिली. स्वतः त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने 7 लाख लोकांना दीक्षा दिली, ज्यामध्ये माझे आई वडील होते. 7 लाख लोकांना दीक्षा दिली. तुम्ही पहा की जगामध्ये धर्मांतर अनेक वेळा झालेली आहेत, पण जगात आजवर झालेली सगळी धर्मांतर ही एक तर तलवारीच्या धाकानं झाली आहेत, बंदुकीच्या धाकानं झालेली आहेत, किंवा पैशाचा आमिष दाखवून झालेली आहेत. कुठलेही पैशाचा आमिष न दाखवता, कुठल्याही शस्त्राचा धाक न दाखवता 7 लाख लोकांनी धर्मांतर केलं. ही फार मोठी गोष्ट आहे. ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी कुठल्याही दडपणाशिवाय, कुठल्याही प्रलोभनाशिवाय आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला. आणि तुम्ही शेवटचा मुद्दा हाही लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलेलं आहे, प्रत्येक धर्मातले लोक त्यांना आमिष दाखवत होते, पैशाचा आमिष आणि कसले आमिष दाखवण्यात आले होते. कारण त्यांना माहिती होते एवढ्या मोठ्या संख्येने लोक जर आमच्या धर्मात आले तर आपला धर्म खूप मोठा होईल आणि मग भारतातलं आपलं स्थान खूप बदलून जाईल. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची निवड केली. हे त्यांचे आपल्या सगळ्यावरती फार मोठे उपकार आहेत असं मी मानतो. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयींवर आधारित आणि नागरी हक्काचा पुरस्कार करणाऱ्या, माणसाला माणसासारखंच वागवलं गेलं पाहिजे हे पोट तिडकीनं मांडणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. त्याऐवजी त्यांनी दुसऱ्या कुठल्याही धर्माचा स्वीकार केला असता तर काय झालं असतं तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. उदाहरणार्थ आता ज्या दंगली घडतायत, जर त्यांनी त्यापैकी एखादा धर्म स्वीकारला असता तर आपल्या देशाचं गणित कसं बिघडलं असतं आणि काय अवस्था आपल्या देशाची झाली असती आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या मातीतूनच आलेला आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा पुरस्कार केला आणि एका दिवसामध्ये 7 लाख लोकांना त्यांनी दीक्षा दिली. ही फार मोठी कामगिरी आहे आणि म्हणून त्यांना बौद्ध धम्म चक्र प्रवर्तक म्हणतात. कारण एकेकाळी आपला पूर्ण भारत देश बौद्धमय होता अशोकाच्या काळी, तो परत ते चक्र फिरवण्याचं काम केलं म्हणून त्यांना बौद्ध धम्म चक्र प्रवर्तक म्हणतात. या सगळ्या 12 पैलूंचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी कोणती गोष्ट एक मनामध्ये ठसते. हे सगळेच पैलू महत्वाचे आहेत. तरी मी अनेक पैलूंबद्दल बोललोच नाही, या 12 पैलूंवरतीच मी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या पैलूंमध्ये जी कॉमन गोष्ट असेल, सामायिक गोष्ट असेल ती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रखर राष्ट्रवादी होते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यांना आपण म्हणजे तुम्ही पहा त्यांचं एक वाक्य असं आहे की आय एम इंडियन फर्स्ट, आय एम इंडियन ॲट द लास्ट अँड नथिंग एल्स बट इंडियन इवन इन द इंटररेग्नम. म्हणजे मी सुरुवातीला भारतीय आहे, शेवटी भारतीय आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा फक्त भारतीयच आहे. त्यांनी भारतीयत्वाचा इतका कठोर पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ज्यावेळी दलितांचे नेते म्हणून केला जातो त्यावेळी मला लाज वाटते अशा स्टेटमेंटची. ते दलितांचे उद्धारक तर होतेच, परंतु त्यांनी उद्धार केवळ दलितांचा केला नाहीये, ते मानवी हक्कांचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी अख्ख्या देशाचा उद्धार केलेला आहे. आणि भारत देशाचा पुढचा विचार करून त्यांनी आपली सगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्यांची भूमिका ही कधीही संकुचित नव्हती. ती नेहमीच संपूर्ण राष्ट्र, भारत देश आणि भारत देशाचं भवितव्य हे समोर ठेवून करण्यात आलं होतं. ही या सगळ्या 12 पैलूंमधून आणि डॉक्टर आंबेडकरांच्या इतर पैलूंमधून पुढे येणारी बाब आहे. मला असं वाटतं की मी आज तुम्हाला जे सांगितलेलं आहे ती केवळ झलक आहे या मोठ्या व्यक्तिमत्वाची, केवळ झलक आहे. 12 पैलू म्हणजे जर या भाषणातून तुम्हाला, तुमच्यापैकी कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिक साकल्यानं अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली तर मला असं वाटतं की दिल्लीहून इथे येऊन खास तुमच्याशी बोललो त्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. हे शेवटी नमूद करून आणि पुन्हा एकदा आयोजकांचे
मनपूर्वक आभार मानून मी माझे विचार संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. सर, आपण आपल्या ज्ञानकुंभातील मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या वकील बंधू भगिनींसमोर मांडलेत. आपले अनमोल व प्रेरक विचारांचा आम्हाला भविष्यात नक्कीच उपयोग होईल याची मी आपणास खात्री देते. तसेच आपण आमच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्रच डोळ्यासमोर उभे केलेत, त्याबद्दल खरंच सर आपलं खूप धन्यवाद. आणि एक छोटीशी शेर शायरी बोलते. नजरों ने नजारा देखा, नीट ऐका, नजरों ने नजारा देखा, कभी पहले कोई ऐसा नजारा नहीं देखा, कभी पहले कोई ऐसा नजारा नहीं देखा, आसमान में जब भी देखा, आसमान में जब भी देखा, हमारे भीम जैसा कोई सितारा नहीं देखा, कोई सितारा नहीं देखा. धन्यवाद. तसेच आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय संजयजी देशमुख साहेबांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. या मंचावरील सर्व मान्यवर आणि मंचापुढे तुम्ही असलेले सर्व मान्यवर, खरं तर एवढं सुंदर चांगलं भाषण झाल्यानंतर अध्यक्षांनी काय बोलावं याच्यासाठी फार मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे आहे. आणि डायसवरचं काम संपेपर्यंत 5 वाजून गेले, पण आपली नवी कार्यकारिणीतले जे सदस्य आहेत, उपाध्यक्ष, अध्यक्ष, सेक्रेटरी, सगळ्यांनी माझ्या पुढे फॉलोअप करून मला आपण आलंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत, त्यामुळे मला थोडासा वेळ काढायला थोडा वेळ लागला. पण आम्ही आणि आमचा बाप आणि अनेक वेळा टीव्हीवर तुम्हाला पाहिलं, ऐकलं, तुमची पुस्तकं वाचली, तुमचे लेख खूप चांगले वाचले. आपल्या इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर एक टॉवरिंग पर्सनॅलिटी यांचं भाषण होणार आहे म्हटल्यानंतर मला पण दुःख होतं की मी 4ला येऊन पोहोचणार नाही. मग मला सांगण्यात आलं की ETVच्या वतीनं ह्याचं शूटिंग केलं जाणार आहे. तर म्हणलं मला ETVवर बघायला मिळेल. दुसरा अल्टरनेटिव्ह पर्याय मी करून ठेवला. आमचा पुतण्याला इथं बोलवलं, म्हणलं तू बस नोट्स घे आणि मला संध्याकाळी सांग. तो पण येऊन बसला. त्यांना ऐकलंय, तिथं बसलेला आहे. तो वरचेवर असतो इथं कार्यक्रमात. आता शिलवाला ऍडमिशन घेतलंय. तर त्याला मी सकाळी आपल्या तुमच्याविषयीची सगळी माहिती म्हणजे फीचर्स सांगितले त्याला. तो म्हणला मला नक्कीच याचे कार्यक्रमाला. मी नेहमी सांगत आलेलो आहे की भारतीय घटनेची फळं ही उच्चवर्णीयापासून सगळ्यांना मिळालेले आहेत. सगळ्यात जास्त माझ्या मते उच्चवर्णीयांनाच जास्त मिळालेले आहेत. त्यामुळे भारतीय घटना ही आपण त्याला कल्पवृक्ष म्हणलं तरी चालेल की ह्या झाडाला येणारी जी फळं आहेत ती फळं लोकांच्या पर्यंत पोहोचवून देण्याचं काम हे तुमचं आमचं आहे. आणि तेच काम म्हणजे बाबासाहेबांचं उरलेलं काम आहे. उरलेलं काम जे आपल्याला करायचं म्हणायचं तेच काम आहे की जे आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे. कोणाला त्या झाडाची फांदी लागेल, कोणाला त्या झाडाचं फळ लागेल, कोणाला त्या झाडाचं पान लागेल, कोणाला त्या झाडाचं आणखीन काय महत्वाचं लागेल, ते पोचवायचं आपल्याला त्यांच्यापर्यंत. आणि हा वृक्ष कायमचा जिवंत राहणार आहे. हा कोणाला मारून टाकता येणार नाही, तोडता येणार नाही. याच्यात 2 वैशिष्ट्य आहेत. ते म्हणजे भारतीय घटना ही लवचिक आहे. म्हणजे तुम्ही त्यामध्ये बदल जो होईल, सामाजिक जे बदल होतील, समाज एका बाजूला कलल तर त्या दृष्टीनं तसे बदल करता येतील, इतकी ती लवचिक आहे. पण त्याची मुळं आणि फांद्या याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही फांद्या बदलू शकाल पण मूळ नाही बदलू शकणार. बेसिक स्ट्रक्चर त्याला बदलता येणार नाही. आणि त्याचं संरक्षणाचं काम नुसतं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं नसून तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आता नवा वंचित वर्ग शोधला पाहिजे. नवा वंचित वर्ग कोणता आहे आपल्याला कळायला पाहिजे. कोणाला वंचित व्हावं लागतंय तशी आपली डोळस दृष्टी पाहिजे. घटनेच्या कालावधीमध्ये वंचित आपण जो झालेलो होतो तो आपल्या भारत देशाचा आपण नागरिक आहोत, त्या नागरिकत्वापासून आपण वंचित झालेलो होतो. त्या दृष्टिकोनानं त्यावेळेस घटना तयार झालेली होती. परंतु भविष्यात सुद्धा हा
घटनेचा दौर टिकावा अशी ही सुंदर घटना आहे. आणि मी मागं पण तुम्हाला सांगितलं की पाकिस्तानचा तुकडा झाला, जगात इतरही देशांचे तुकडे झाले, भारताचा पण तुकडा व्हायला खलिस्तानच्या निमित्तानं निघालेला होता. पण भारतीय घटनेचा दोरच इतका टाईट आहे, वायरिंगच असं टाईट आहे की खलिस्तान होऊच शकला नाही. नुसतं स्वप्नच त्यांना बघावं लागलं, शिक्षा झाल्या. मी तर कैदी बघायला सुद्धा आलो होतो औंधला, माझे मेवणे इथं सर्व्हिसला होते त्यावेळेस. ते कैद्यांना म्हणजे सैनिकच होते खलिस्तानचे म्हणून निघालेले इथनं मार्चिंग करून पुण्यातनं. तर भारताला एकसंघ ठेवण्याचं काम हे भारतीय घटनेनं केलं. आणखी एक घटना घडती, पण त्याची कॉग्निजन्स घेण्याची बौद्धिक क्षमता आपल्याकडे असेल तर आपल्यापैकी काही जणांना नक्कीच ते परसिव्ह झालं असेल. परसिव्ह म्हणजे ज्ञानग्रहण होणं. काय घडतंय, नवीन पिढी भारतीय घटनेच्या अत्यंत म्हणजे भारतीय घटनेला अपेक्षित काय आहे की भारतीय समाज एकसंघ व्हावा. तर नवी पिढी आता लव्ह मॅरेजच्या निमित्तानं भारतीय घटनेच्या आपण काय म्हणू पूरक काम करायला लागलेले आहे. आणि आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करून भारतीयांना एक बांधण्याचं काम पुढच्या 50-100 वर्षात कोणतीही चळवळ न करता आपोआप व्हायला लागलेलं आहे आणि होणार आहे. आणि ते होणं पण जास्त आवश्यक आहे असं माझं मत आहे. म्हणजे काय होतं की आता आपल्याकडे फक्त रोटी व्यवहार होतोय, तर बेटी व्यवहार नुसता लव्ह मॅरेजनं नाही, ठरवून झाला पाहिजे. तेव्हा खरं भारतीय घटनेला अपेक्षित आहे ते काम झालं असं म्हणायचं. आणि एक्झॅक्टली त्या दिशेनं आपला प्रवास चालू आहे. काही जणांना हे माझं बोलणं थोडंसं कटू वाटेल, पण हे वस्तुस्थिती आणि सत्य आहे की जे भारतीय घटनेला आलेलं फळ आहे असं माझं मत आहे. तर आजच्या वास्तवामध्ये असं आपल्याला जाणवतं की सगळेजण शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची स्तुती करतायत. पण सगळ्यांना हे माहीत पाहिजे की ते न्यायासाठी झटत होते. मी आमच्या सहकाऱ्यांना पण नेहमी सांगतो की न्याय आपण एकटेच देत नाही, ह्या दुनियामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचं काम दिलेलं आहे. म्हणजे मी गमतीनं सांगतो की आपल्या पुढे सुंदर महिला किंवा मुलगी बसलेली आहे, तिच्याकडे सारखं न बघणं हा तिला दिलेला न्यायच आहे का नाही. रस्त्याच्या कडेनं आपण एखाद्याला जातो, साईड देतो, त्याला दिलेला न्यायच असतो, आहे का नाही. आपण जाता येता बऱ्याच ठिकाणी आपण आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की वंचित वर्ग नवा आहे ना, तो शोधता आला पाहिजे आपल्याला, त्याला मदत करता आली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करता आले पाहिजेत. परवा 8 मार्चला आमच्या इथं कार्यक्रम झाला. मी बहुतेक मॅक्झिमम महिला होत्या आणि माजी राष्ट्रपती मॅडम आल्या होत्या. इतकं सुंदर भाषण दिलं. म्हणजे नवी कार्यकारिणी इतकी पॉवरफुल काम करते, जसं जुन्या कार्यकारिणीनं काम केलं तितकंच पॉवरफुल काम नव्या कार्यकारिणीचं पण चालू आहे. म्हणजे माझ्या कधी मनात पण विचार नसता आला, पण त्यांनी आज बरोबर त्यांनी डॉक्टर जाधव यांना बोलवलं. तसंच राष्ट्रपती मॅडम इतक्या वयस्कर आहेत, त्यामुळे आपल्याला शंका वाटत होती की त्यांचं कसं आरोग्याचा याचा प्रश्न आहे, पण त्यांनी उत्कृष्ट भाषण दिलेत. जुन्या कार्यकारिणीनं कोरोनाबरोबर युद्ध करून नव्या कार्यकारिणीच्या हातात हे दिलं. जुने कार्यकारिणी पण तेवढीच पॉवरफुल आहे. तर आपण काय झालंय की स्तुतीवीर झालेलो आहे, कृतीवीर व्हायला पाहिजे. 8 मार्चच्या वेळेस मी तेच म्हणलं, आपल्या भोवती ज्या महिला आहेत ना त्यांना न्याय द्या ना, जवळपासच्या. कशाला जास्त हे करायचं, प्रत्येकाचं काम आहे न्याय द्यायचं. मी मंत्रालयात होतो सचिव, तुम्हाला मंत्रालयात बरीच माहिती असणार आहे. मी 6 महिने सचिव होतो. खूप गोष्टी बारकाव्यानं तिथं मी बघितल्या. मुख्यमंत्र्यांचा मी वरिष्ठ सल्लागार होतो, कायदेशीर सल्लागार होतो, आणि त्यामुळे आमचा रोज संवाद असायचा. तर माझ्या एक लक्षात आलं की पेपरनं किंवा मीडियानं ह्या पॉलिटिकल लिडर्सना, मुख्यमंत्र्यांना म्हणा, कुठल्या आधीचे आताचे कधीचे असतील, ह्यांच्यावर खरमरीत इतकी टीका करून त्यांची बदनामी केलेली. आणि प्रत्यक्ष मी बघितलं तर ही माणसं सुद्धा, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कुठल्याही पक्षाचा, मला काय कुठल्या पक्षाचं हे नाही, पंतप्रधान असो, हे सगळं न्याय द्यायचंच काम करतायत ना, न्याय द्यायचंच काम करतायत. फक्त आपल्याकडचा न्याय हा एव्हिडन्स ऍक्ट मध्ये गुंतलेला असल्यामुळे उशीर लागतो, त्यांचा झटपट असतो. आणि आपला न्याय हा असा घासून पुसून असल्यामुळे आपल्या न्यायाला जास्त महत्व आहे. कारण इथं न्याय हा घासून पुसून दिला जातो, कायद्याच्या पुराव्यावर बघितला जातो, दोन्ही बाजूचं ऐकून घेतलं जातं आणि मग केलं जातं. आणि म्हणून आपल्या क्षेत्राला जास्त महत्व आहे. आणि म्हणून वकिलांनी स्वतःला कमी नाही समजायचं. ह्या देशातल्या सर्वश्रेष्ठ माणसाला ज्यावेळेस सल्ला लागतो, प्रॉब्लेम येतो, तेव्हा त्यांना वकिलांचा सल्ला घ्यावा लागतो, हे ध्यानात ठेवायचं. आणि म्हणून न्यायदानाचं श्रेय जरी आम्हाला जास्त दिलं जात असलं
तरी तुम्हाला पण त्याचं श्रेय आहे हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे. तुमच्यामुळेच ते आम्हाला मिळतं. मी नेहमी आमच्या जजेसना सांगत असतो की आपल्याला जी प्रतिष्ठा आहे ना ती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम एकच ग्रुप आहे, तो करतो. वकिलांच्या मुखातनं जात असतं की कोर्टात तुला न्याय मिळेल. आणि म्हणून कोर्टात आज लाखो खटले आहेत. त्याचं समर्थन का केलं पाहिजे की लोकांचा विश्वास निर्माण करण्याचं काम. कारण आम्ही तर पब्लिकमध्ये जात नाही, तुम्हालाही माहित आहे. आम्ही कुणाला सांगू शकत नाही की आमच्याकडे चांगला न्याय मिळतो या म्हणून. म्हणू शकत नाही, पण तुमच्या मुखातनं ते जात असतं. मी एका न्यायाधीशांना प्रश्न विचारला. एका वकिलांच्यावर थोडेसे त्यांचा रोष होता की हे वकील साहेब फारच रॅश बोलतात म्हणून. म्हणलं ठीक आहे, एखादा अपवाद सोडला तर बाकी सगळे चांगले आहेत, एखादा असतं तसं. तर पण ते चिडलेलेच होते जाम. तर मी म्हणलं मग सांगा, म्हणलं वकिलांना कोर्टात काय येऊन दिलं जातं. तर मग त्यांना पटलं ते की मी सांगितलं त्यांना, म्हणलं वकिलांना का कोर्टात येऊ दिलं जातं, कारण जज साहेबांना प्रत्येक केसच्या फॅक्टवर मास्टरी असणं अशक्य आहे. त्यातले प्रॉस अँड कॉन्स असणं अशक्य आहे. माहीत असणं किंवा समजणं हे अशक्य आहे. आणि ही प्रोसेस आहे, माइंडसेट तयार करण्याची प्रोसेस आहे. आणि मग त्यातून योग्य काय अयोग्य काय हे निवडायचं. म्हणून वकिलांना कोर्टात येऊ दिलं जातं. आणि म्हणून 2004चं सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे, जर वकिलांचं आर्ग्युमेंट जजमेंटमध्ये उल्लेखित केलेलं नसेल तर जजमेंट इज नलिटी. केवढं महत्वाचं आहे बघा. आणि म्हणून जजमेंटमध्ये ते आलं पाहिजे. ह्याचा अर्थ न्यायदानाच्या प्रक्रियेमधला वकिलांचा घटक हा फार महत्वाचा आहे. परवा ह्याच कार्यकारिणीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम ठेवलेला होता. त्याच्यामध्ये जे वक्ते आले होते त्यांचं नाव मी विसरलो. काय नाव त्यांचं? तर त्यांनी खूप छान सांगितलं, शिवाजी महाराजांच्या शस्त्रसाठ्यामध्ये कोणता शस्त्रसाठा होता. तुमच्यापैकी फार माणसं नव्हती त्या दिवशी भाषणाला. वकील हे एक शस्त्र होतं शिवाजी महाराजांचं. आणि ते कसं कौशल्यानं शिवाजी महाराज वकिलांना ते काम सांगायचे, त्यांच्याकडनं करून घ्यायचे. आणि वकील स्वतःची प्रतिभा कशी पणाला लावायचे त्याची अगदी जिवंत उदाहरणं त्यांनी इथं आम्हाला सांगितली. अंगावर काटे उभे राहिले. आणि मग कळालं की वकील हे धारदार शस्त्र आहे, पॉवरफुल शस्त्र आहे. आणि या घटनेला जीवन ठेवण्याचं, घटनेची फळं मिळवून देण्याचं हे एक फार मोठं आणि चांगलं शस्त्र आहे. आणि ते आपण सगळ्यांनी, मगाशी जसं त्यांनी सांगितलं की परखड राष्ट्रवाद बाबासाहेबांच्याकडे होता, तर तो आपल्यामध्ये सुद्धा परखड न्यायवाद आता असला पाहिजे, न्यायाची भूमिका असली पाहिजे. आणि आज अगदी छोटं शेवटचा पार्ट मला ऐकायला मिळाला, पण नक्की जो राहिलेला पार्ट आहे तो मी ETV कडनं, आमच्या पुतण्याकडनं आणि कार्यकारिणीकडून किंवा सिनियर वकील मंडळी, ज्युनियर वकील मंडळी माझ्याकडे येतात त्यांच्याकडून समजून घेईन. आणि आपलं सगळ्यांचं काम आहे की भारतीय घटनेला धरून आपण काम करायचं. नेहमी जेव्हा प्रश्न पडतो, मी सचिवालयात होतो त्यावेळेस, ते मंत्रालयात होतो त्यावेळेस सांगत होतो की आपल्या पुढे जेव्हा प्रश्न पडतो ना कोणता की काय करायचं, तेव्हा पहिला आपल्याला काय बघायचे तर भारताची घटना आणि कायदा कोणता लागतो ते बघायचं. आपल्या मनाला येईल ते नाही करायचं. आणि प्रिॲम्बल हा त्याचा बेस आहे तर तो बघायचा. त्यामध्ये कुठं काय म्हणलंय का बघायचं. ते नसेल तर मग तज्ज्ञ किंवा सायन्स बघायचं. आणि सायन्स, तज्ज्ञ, घटना, कायदा हे संपलं की मग आपल्याला अनुभवी माणसाचा सल्ला घ्यायचा. आणि अनुभव झाल्यानंतर मग आपला विवेक किंवा आपला रॅशनॅलिटी हे उपयोगात आणायचं. 2012 साली जेव्हा जागतिक पातळीवर माणसांचं जगप्रसिद्ध माणसांचं सर्वेक्षण केलं गेलं आणि बाबासाहेबांचं नाव भारताचं म्हणून तिथंच मागच्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून त्यांचं नाव घेतलं गेलं, त्यावेळेस भारतीय घटनेवर काही स्फुटं लिहिली गेलेली मी वाचली. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की भारतीय घटना ही जगाला एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत असते. म्हणजे नवी घटना करायची असेल तर भारतीय घटनेकडे बघावं लागतं. एखाद्या घटनेमध्ये दुरुस्ती करून काय नवीन समावेशित करायचं असेल किंवा नवीन काय त्यातून काय जुनं असेल तर ते काढायचं असेल अमेंडमेंटनं, तर भारतीय घटनेचा आदर्श घेतला जातो. कारण ह्याच्याबद्दलचे विवेक जो आहे भारतीय घटनेमध्ये, तितका विवेक माझ्या मते दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये मला तरी पाहायला नाही मिळाला. आणि म्हणून आपण विवेकाचे सगळेजण शिलेदार आहोत. आणि ह्या जाणीवेनं आपण मोठ्या संख्येनं आज एक आपल्या देशातलं फार महान व्यक्तिमत्व ज्यांना तुम्ही ऐकायला आला, मला वाटतं त्यांनी मला नुसतं मोटिवेट नाही केलं,
तर ऍक्टिव्हेटही केलं आणि मला पण मोटिवेट करण्यापेक्षा ऍक्टिव्हेट करायला आवडतं आणि तुम्हाला पण नुसतं मोटिवेट होण्यापेक्षा ऍक्टिव्हेट व्हायला जास्त आवडेल असं मला नक्की वाटतं. तर अशा ह्या उपक्रमामध्ये मला काही मिनिटाचा अध्यक्ष होता आलं हे माझं भाग्य समजतो मी. असेच चांगले उपक्रम आपण सगळे ठेवत जाऊ, ऐकत जाऊ, चर्चा करत जाऊ आणि कृतीत आणत जाऊ. आपल्या या उपक्रमाबद्दल नव्या कार्यकारिणीला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं. याच रूपाने आपले कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय संजयजी देशमुख साहेब, आपले खूप खूप आभार. तसेच माझी मैत्रीण व पुणे बार असोसिएशनची सदस्य ॲडव्होकेट अर्चिता मंदार जोशी मॅडमला मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. खरं तर सर तुमचं भाषण इतकं छान झालं. बाबासाहेब म्हणजे चौदार तळं, काळाराम मंदिर इतकाच इतिहास आम्हाला आमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोचलेला आहे. पण आज जो तुम्ही इतिहास सांगितला तर तुम्ही बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं खरं तर खूप छान दर्शन घडवलं. खरं तर वेळ कमी पडला, म्हणजे मला असं वाटत होतं की अजून ऐकायला मिळालं असतं तरी चाललं असतं, पण आपल्याकडे वेळेचं थोडं बंधन आहे. पण आपण इथं आमच्या आमंत्रणास मान देऊन आलात आणि अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी पुणे बार असोसिएशनतर्फे आपले आभार मानते. तसेच आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख सर यांचे देखील इथे उपस्थित झाल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल मी आभार मानते. आमचे कायमच जे मार्गदर्शन करतात आणि आम्हाला जे प्रोत्साहन देतात असे आमचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंगजी थोरवे सर यांचेही मी आभार मानते. तसेच उपस्थित मान्यवर, पत्रकार, वकील आणि बंधू भगिनी या सर्वांचेच मी पुणे बार असोसिएशनतर्फे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते. धन्यवाद. चहापानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी सोय केलेली आहे बाहेर, तर आपण प्लीज चहापानाचा आनंद घ्यावा.